मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 10 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे। डॉक्टर आंबेडकर रोड ते सेनापती बापट मार्ग हा पट्टा वाहतुकीसाठी बंद करणार आहे। पुलाचं पाडकाम पावसाळ्याआधी करण्याचे एमएमआरडीएचं नियोजन आहे। पुढचे काही वर्ष नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। मुंबईतील 125 वर्ष जुना असलेला एल्फिन्स्टन पूल 10 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एमएमआरडीएनं या संदर्भातल्या सगळ्या परवानग्या मिळवल्या असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यामुळे 10 एप्रिलपर्यंत हा पूल बंद होईल असं सुद्धा आता बोललं जात आहे। पण त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण भागामध्ये होणार असल्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते। एमएमआरडीएनं सर्व आवश्यक परवानग्या मिळवण्याचं जे धोरण आहे ते सुद्धा आता राबवलेलं आहे आणि ब्रिटिशकालीन हा पूल परळ आणि प्रभादेवी भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो। शिवडी वर्ली एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पाचा भाग म्हणून डबल डेकर पुलानं हा पूल आता बदलला जाणार असल्याचं सुद्धा बोललं जातं। एमएमआरडीए मान्सूनपूर्वी हा पूल पाडून 2026 पर्यंत पहिला स्तर पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड ते सेनापती बापट मार्ग हा भाग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। यासाठी करी पूल आणि टिळक पूल हे पर्यायी मार्ग उपलब्ध केले जातील आणि पादचाऱ्यांसाठी परळ स्थानकाजवळील पूल विना तिकीट वापरण्यास परवानगी सुद्धा दिली जाईल असं बोललं जातं। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।